गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण 11 सायन्सचा लिव्हिंग वर्ल्ड हा जो चॅप्टर आहे याची सुरुवात करणार आहोत. आता आपण विचार जर केला की आपली ही जी अर्थ आहे, ही जी प्लॅनेट आहे, इज मेड अप ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कंपोनेंट्स. अबायोटिक आणि बायोटिक कंपोनेंट्स मिळून आपली ही जी प्लॅनेट आहे, अर्थ आहे, ही तयार झालेली आहे. मग आता जे बायोटिक कंपोनेंट्स आर ऑब्वियसली द लिव्हिंग बीइंग प्रेझेंट अराउंड अस. आपल्या सभोवताली जे सर्व जीवित प्राणी आहेत, ॲनिमल्स आहेत, जे लिव्हिंग आहेत, प्लांट्स आहेत, तर त्यांना आपण काय म्हणतो की ते काय आहेत, तर बायोटिक कंपोनेंट्स आहेत. मग द क्वेश्चन इज व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग. आपण त्यांना लिव्हिंग का म्हणतो? द क्वेश्चन इज व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. आपण यांना लिव्हिंग का म्हणतो आणि ते नॉन लिव्हिंग पेक्षा वेगळे कसे आहेत, हा पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. मग काय प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग मध्ये आपल्याला काय डिफरन्स दिसून येतोय, किंवा त्याचे जे लिव्हिंगचे जे प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, ते कोणते आहेत? बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. लाईफचे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत किंवा बेसिक प्रिन्सिपल्स कोणते आहेत? आपण जर विचार केला की जे लिव्हिंग बेइंग आहे, तर लिव्हिंग बेइंग वन्स प्रोड्यूस अँड बॉर्न, म्हणजे जे प्रोड्यूस झाले किंवा तयार झाले, ज्यांचा जन्म झाला, हॅज टू सर्वाइव्ह. ते काय करतात, त्यांचं जीवनाचा जो दिनक्रम आहे, जीवन जगण्याचं काम सुरू करतात. द लिव्हिंग बीइंग वन प्रोड्यूस ऑर बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. आणि हे त्यांना जीवन जगण्यासाठी, टू सर्वाइव्ह करण्यासाठी, फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी. इट नीड्स एनर्जी and many chemical molecules. जे लिव्हिंग बीइंग आहे त्यांना सर्वाइव्ह करण्यासाठी कशाची गरज आहे, तर एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. जे केमिकल मॉलिक्युल्स आहेत त्यांची काय आहे, गरज आहे. आणि मग आता ही एनर्जी मिळवायची आहे, तर फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. याच्यासाठी काय केली जाते, एनर्जी मिळवण्यासाठी मेटाबॉलिझम ही जी प्रक्रिया आहे ती केली जाते, किंवा आपण याला चयापचय क्रिया सुद्धा म्हणू शकतो. किंवा ही जी मेटाबॉलिझम आहे, तर आपल्या बॉडीमध्ये all the biochemical reactions occur in our body. आपल्या बॉडीमध्ये ज्या ऑल बायोकेमिकल रिएक्शन्स होतात किंवा बायोलॉजिकल रिएक्शन्स घडून येतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम म्हणतो. तर ही आहे मेटाबॉलिझमची प्रक्रिया. म्हणजे जे लिव्हिंग बीइंग आहे, अर्थवर जे सर्वाइव्ह करतात, त्यांना जगण्यासाठी गरज कशाची आहे, तर एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. केमिकल मॉलिक्युल्स आणि एनर्जीची गरज आहे. फॉर एनर्जी इट परफॉर्म मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिझम इज द कॉम्बिनेशन ऑफ टू प्रोसेसेस. दोन प्रोसेसेसचं कॉम्बिनेशन आहे मेटाबॉलिझम. ते आहेत कॅटाबॉलिझम, and anabolism. Catabolism
अॅनाबॉलिझम ह्याच्या दोन प्रोसेसेस आहेत. तर ह्या दोन प्रोसेसेसचं ते काय आहे, कॉम्बिनेशन आहे. मग आता कॅटाबॉलिझम म्हणजे काय, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन करणं, ब्रेकिंग करणं, याला आपण काय म्हणतो, कॅटाबॉलिझम. आपल्याला एनर्जीसाठी आपण जे फूड आहे ते घेतो आणि ते खाल्ल्यानंतर आपण काय म्हणतो, एक घास 32 वेळा चावला पाहिजे. म्हणजे काय करतो आपण, ते खातो, बारीक करतो आणि आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याचं खूप काय होतं, ब्रेकिंग होतं. ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स त्याला आपण काय म्हणतो, कॅटाबॉलिझम. आता अॅनाबॉलिझम काय आहे, मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स, नवीन मॉलिक्युल्स तयार करणे, मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स, नवीन मॉलिक्युल्स तयार करणे, त्याला आपण काय म्हणतो, अॅनाबॉलिझम. लक्षात घ्या की हे जे लिव्हिंग बिईंग आहे तर यांच्यामध्ये प्रोसेस कोणती घडून येते, जे बॉर्न होतात तर त्यांच्यामध्ये ते सर्वाइव्ह करतात. सर्वाइव्ह करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी त्यांना महत्त्वाचं काय आहे तर एनर्जी, एनर्जी अँड केमिकल मॉलिक्युल्स गरजेचे आहेत त्यांना त्यांचे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. मग आता फॉर एनर्जी इट्स परफॉर्म मेटाबॉलिझम, आणि मेटाबॉलिझम मिळवण्यासाठी जे ऑल लिव्हिंग बिईंग आहे तर ते काय करत असतात, तर मेटाबॉलिझम प्रक्रिया शो करतात किंवा आपल्याला दाखवतात. मेटाबॉलिझमलाच आपण चयापचय सुद्धा म्हणू शकतो किंवा दोन प्रोसेसेसचं कॉम्बिनेशन हे काय आहे, मेटाबॉलिझम आहे. त्यामध्ये काय आहे, कॅटाबॉलिझम म्हणजे काय, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन करणं, त्याला आपण काय म्हणतो, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. अँड अॅनाबॉलिझम मीन्स काय, त्याला आपण काय म्हणतो की फॉर्मेशन ऑफ न्यू मॉलिक्युल्स, नवीन मॉलिक्युल्स तयार करणे, त्याला आपण काय म्हणतो की अॅनाबॉलिझम. मग फ्रॉम बर्थ ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ज्यावेळेस बर्थ होतो तर जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय दाखवतात आपल्याला, टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जन्म झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काय होते, ग्रोथ होते. लहान बाळाचा जन्म झाला, ॲनिमलचा असेल किंवा ह्युमनचा असेल, कोणतंही आहे किंवा प्लांट आहे, तर त्यांचा जन्म झाल्यानंतर काय होतं की ते काय दाखवतात आपल्याला, ग्रोथ. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होते, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत जाते. म्हणजे हळूहळू ते थोडेसे आपल्याला मोठे मोठे दिसायला लागतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय दिसते आपल्याला, ग्रोथ. ग्रोथची डेफिनेशन काय आहे, कशाला आपण ग्रोथ म्हणू शकतो, ग्रोथ काय आहे, ग्रोथ तर इन्क्रीज इन बॉडी मास, जे बॉडी मास आहे इन्क्रीज होतं त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ म्हणू शकतो. इन्क्रीज इन body mass is considered as growth. Increase in the body mass is considered as growth. जी बॉडी मास आहे इन्क्रीज होते त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ. आपण बघितलं की ज्यावेळेस बर्थ होतो तर ऑर्गॅनिझम शोज टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ आणि डेव्हलपमेंटची टेंडन्सी दाखवली जाते. आणि ग्रोथ कशाला म्हणतो आपण, इन्क्रीज इन बॉडी मास इज कन्सिडर्ड ॲज ग्रोथ. बॉडी मास इन्क्रीज होतं त्याला आपण काय म्हणतो, तर ग्रोथ म्हणतो. बट नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत ते सुद्धा, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स लाईक बोल्डर्स अँड सँड मोल्ड्स ऑल्सो शोज ग्रोथ. जे मोठमोठे दगड आहेत किंवा सँड मोल्ड्स आहेत तर त्यांची सुद्धा आपल्याला काही कालांतराने ग्रोथ झालेली
दिसून येते. म्हणजे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला काही दिवसांनी किंवा काही काळाने त्यांच्यामध्ये थोडीशी ग्रोथ झालेली दिसून येते. मग याला आपण लगेच जी लिव्हिंग बिईंगची कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती डायरेक्ट युनिक फीचर म्हणू शकत नाही ग्रोथला, कारण की नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा रिअर केसेसमध्ये ग्रोथ झालेली आपल्याला दिसून येते. मग आता ग्रोथ अँड डेव्हलपमेंट यांचा थोडासा आपण विचार जर केला, हॅज लिमिटेड टाइम स्पॅन. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यांचं काय आहे, हॅज लिमिटेड टाइम स्पॅन ॲट सर्टन पॉइंट of time the molecules organ systems begin to lose their effective working and become old. एका सर्टेन टाइम नंतर जी आपली सिस्टीम आहे तर ती काय करते की तिची इफेक्टिव्ह वर्किंग आहे ती काय होते कालांतराने थोडी कमी होत जाते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ती काय होते सिस्टीम काय होते बिकम ओल्ड होते. And this is aging process of the body. यालाच आपण काय म्हणतो एजिंग प्रोसेस म्हणतो. म्हणजे एका सर्टेन पॉइंट नंतर आपली जी सिस्टीम आहे ती लूज होत जाणं किंवा तिचं इफेक्टिव्हनेस तिची वर्किंग क्षमता कमी होत जाणं यालाच आपण काय म्हणतो एजिंग प्रोसेस म्हणतो. जसं की जो लहान बाळ आहे ते जेवढं उड्या मारू शकतं, जेवढं जास्तीत जास्त धावपळ करू शकतं, त्या पद्धतीनं जो ओल्ड पर्सन आहे म्हातारा माणूस आपण म्हणतो तो त्या पद्धतीने जास्त शारीरिक हालचाली करू शकत नाही. यावरून आपण ते समजून घेऊ शकतो की ऍट अ सर्टेन पॉइंट म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, ग्रोथ सुद्धा कशी होते सर्टेन पॉइंट पर्यंत होते, सर्टेन एज पर्यंतच ती होऊ शकते आणि त्या पॉइंट नंतर ती काय होते स्टॉप होते. बरोबर आहे. तर आणि सर्टेन पॉइंट नंतर ती काय होते ती जी सिस्टीम आहे ती थोडीशी ओल्ड होऊ शकते आणि म्हणून ती काय होते की त्यालाच आपण काय म्हणू शकतो एजिंग प्रोसेस म्हणू शकतो. मग आता जी आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा आणखीन एक प्रिन्सिपल आहे, बेसिक प्रिन्सिपल्स जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला शो करतात किंवा दाखवतात, तर त्यांच्यामध्ये जे आहे ते प्रिन्सिपल्स आहे त्याला आपण काय म्हणू शकतो. आणखीन एक काय आहे की आपण बघितलं की जे लिव्हिंग बिईंग आहे ते काय करतात त्यांची जनरेशन मेंटेन करतात, त्यांची जनरेशन मेंटेन करण्याचं काम करतात. आणि मग ही जी जनरेशन आहे ही मेंटेन कशी होते तर ही जनरेशन रिप्रोडक्शन ही जी ॲबिलिटी आहे लिव्हिंग बिईंगची त्यामुळे ती जनरेशन आपल्याला मेंटेन झालेली दिसून येते. मग आता रिप्रोडक्शन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे तर त्यांचं मेन कॅरेक्टरिस्टिक आहे त्याला आपण काय म्हणतो रिप्रोडक्शन. हे सुद्धा काय आहे त्याच्यामध्ये लिव्हिंग बिईंगचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसून येतं. मग ऑर्गॅनिझम्स जे आहेत हे रिप्रोड्यूस होतात तर कोणत्या दोन मेथड्सने रिप्रोड्यूस होतात तर ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस असेक्सुअली ऑर सेक्सुअली. सेक्सुअली आणि असेक्सुअली या सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि प्लांट्स मध्ये आणखी थोडं ऍडव्हान्स मध्ये आपण जर गेलो तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन या मेथड्सनी काय होतात ऑर्गॅनिझम्स काय होतात रिप्रोड्यूस होत असतात. मग आता रिप्रोड्यूस होतात आणि ते काय करतात दे प्रोड्यूस देअर ओन काइंड, त्यांच्यासारखा दुसरा सजीव तयार करण्याचं काम करतात. मग आता रिप्रोडक्शनची डेफिनेशन आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिप्रोड्यूस इटसेल्फ इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय आहे तर द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग बिईंग टू रिप्रोड्यूस इटसेल्फ इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. ही सिंपल डेफिनेशन आपण काय करू शकतो तयार करू शकतो. मग आता जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते रिप्रोड्यूस होतात असेक्सुअली आणि सेक्सुअली, बट सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला ते कॅरेक्टरिस्टिक दाखवतात का? सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस होऊ शकता का तर निश्चित नाही. बट सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स which do not reproduce. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. मग आता त्यामध्ये काय आहे म्यूल्स, काही खेचर वगैरे हे जे प्राणी आहेत तर यांच्यामध्ये काय होऊ शकत जे म्यूल्स आहेत तर ते रिप्रोड्यूस होऊ शकत नाही.
वर्कर बीज आहेत तर त्या रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. त्यानंतर इनफर्टाईल फिमेल किंवा इनफर्टाईल ह्युमन कपल्स आहेत तर ते रिप्रोडक्शन किंवा रिप्रोडक्शन ही ॲबिलिटी शो करू शकत नाही. बर, मग आपण जर विचार केला, बट सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच डू नॉट रिप्रोड्यूस, त्यामध्ये एक्झाम्पल्स कोणते आहेत तर म्यूट्स, खेचर म्हणतो आपण त्याला. त्यानंतर स्टराईल वर्कर बीज, जे हनीबी कोमशीट आहे, हनीबी माहिती आहे तुम्हाला, मधमाशा, त्यांच्यामध्ये काय आहेत त्या स्टराईल वर्कर बीज आहे. म्हणजे ज्या वर्कर बीज म्हणजे काय, कामगार माशा म्हणतो आपण, की ज्या काय करतात नेक्टर कलेक्ट करून आणण्याचं काम करतात. वेगवेगळे जे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत त्यांना व्हिजिट करतात आणि काय करतात, फक्त नेक्टर जो आहे, मध जो आहे तो काय केला जातो, कलेक्ट केला जातो. आणि मग त्या स्टराईल वर्कर बीज आहेत ज्या कामगार माशा आहेत तर त्या रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. आणि दुसरं आहे की इनफर्टाईल ह्युमन कपल्स, काही कपल्स असे आहेत की त्यांना मूलबाळ होऊ शकत नाही, तर हे सुद्धा रिप्रोडक्शनची जी ॲबिलिटी आहे ते दाखवू शकत नाही. आता वर्कर बीज म्हणजे काय, ज्या कामगार माशा, आता जी मधमाशी आहे तर त्यामध्ये खूप व्हेरियस आपल्याला डायव्हर्सिटी दिसून येईल किंवा त्यांच्यामध्ये एक जे आपण म्हणतो आपली जर सैनिकी आहे, ज्यांना सैनिकी माशा वेगळ्या आहेत, कामगार माशा वेगळ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये एक क्वीन आहे की जीच ती क्वीन फक्त तिच्यामध्ये काय आहे की ती कॅपॅसिटी आहे की ती काय करू शकते, मधमाशांना नवीन एग लेइंग कॅपॅसिटी आहे किंवा तिच्यामध्ये ती क्षमता आहे की ती काय करू शकते, नवीन जनरेशन तयार करू शकते. ती क्वीन आहे, तिलाच फक्त रॉयल जेली हे फूड दिलं जातं आणि मग ती क्वीन काय करते की ते रिप्रोड्यूस करू शकते. ज्या बाकीच्या वर्कर बीज आहेत, दुसरा जो ड्रोन आहे तर त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी नाही. ड्रोन आहे त्यांच्यामध्ये तो फक्त यूज कशासाठी होतो, तो पॉप्युलेशन प्रोसेससाठी काय केला जातो, तो यूज होतो. मग यांच्यामध्ये ते आपल्याला नंतर डिटेल स्टडी करायचं आहे, पण याच्यामध्ये सुद्धा काय दिसतात आपल्याला, रिप्रोडक्शनला थोडे सुद्धा काय दिसतात आपल्याला, काही मर्यादा आलेल्या दिसून येतात. मग आता ज्यावेळेस म्हणून आपण हेन्स रिप्रोडक्शन कॅन नॉट बी द डिफाइनिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं डिफाइनिंग कॅरेक्टरिस्टिक हे रिप्रोडक्शन सुद्धा होऊ शकत नाही. मग त्यानंतर ज्यावेळेस आपण विचार करतो, ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज. म्हणजे लिव्हिंग बेइंग आहे त्यांच्यामध्ये जर मेटाबॉलिझम झालेलं नाही, चयापचय झालं नाही तर ते काय होतात, ते ऑर्गॅनिझम्स काय होऊ शकतात, नष्ट होऊ शकतात, डाय होऊ शकतात. आणि म्हणून आपण एक जर विचार केला की हे जे मेटाबॉलिझम आहे, ज्याला आपण चयापचय म्हणतो किंवा मेटाबॉलिझम म्हणजे ऑल द बायोकेमिकल रिएक्शन्स ऑकरिंग इन अवर बॉडी इज कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. त्याला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम म्हणतो. मग आता हे जे मेटाबॉलिझम आहे तर याला आपण युनिक फीचर्स किंवा ही एक ॲबिलिटी आहे किंवा ही एक क्षमता आहे तर मेटाबॉलिझमला आपण म्हणू शकतो. त्यानंतर जे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर हे काय करतात, तर रिस्पॉन्स देण्याचं काम करतात आपल्याला. आता हे जे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत मेटाबॉलिझम क्रिया दाखवतात आणि मेटाबॉलिझमला आपण काय म्हणू शकतो, जर त्यांनी मेटाबॉलिझम दाखवलं नाही तर ते काय होतात, अल्टिमेट डाय होऊ शकतात. आणि म्हणून मेटाबॉलिझम अँड सेल्युलर ऑर्गनायझेशन इज द डिफाइनिंग फीचर ऑफ लाईफ फॉर्मचं डिफाइनिंग फीचर्स आपण मेटाबॉलिझम आणि सेल्युलर ऑर्गनायझेशनला म्हणू शकतो. त्यानंतर एनी लिव्हिंग बेइंग, जे पूर्ण सर्व लिव्हिंग बेइंग आहे, टू रिस्पॉन्स टू दिअर केमिकल ऑर बायोलॉजिकल चेंजेस, जे काही केमिकल आणि बायोलॉजिकल चेंजेस घडून येतात त्याला ते रिस्पॉन्स देण्याचं काम करतात. इन द सराउंडिंग दिस इज युनिक फीचर ऑफ किंवा युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बेइंग. म्हणजे हे जे रिस्पॉन्स देण्याचं काम करतात, जे बायोलॉजिकल काही फॅक्टर्स असतील किंवा काही केमिकल फॅक्टर्स असतील, हे जे रिस्पॉन्स देण्याचं काम करतात तर त्याला आपण युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बेइंग असं म्हणू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये हे जे लेक्चर आहे आपलं तर त्यामध्ये ग्रोथची डेफिनेशन आहे, त्यानंतर रिप्रोडक्शनची डेफिनेशन आहे,
त्यानंतर कोणते ॲनिमल्स रिप्रोडक्शन दाखवू शकत नाही असे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये आहे म्यूल्स आहेत, स्टराईल वर्कर बीज आहेत, त्यानंतर इनफर्टाईल ह्युमन कपल्स आहेत. असे जे महत्वाचे पॉइंट्स आहे. मेटाबॉलिझम म्हणजे काय, कॅटाबॉलिझम काय आहे, ॲनाबॉलिझम काय आहे, तर हे सर्व महत्वाचं आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. तर याच्या नोट्स तुम्ही तयार करा. मी तुम्हाला नोट्स पाठवणार आहे, त्या नोट्स तुम्ही लिहून घ्या, व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट्स काय आहेत तर हे मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि त्यांचा जास्ती ग्रोथची डेफिनेशन तुमची पाठ झाली पाहिजे, रिप्रोडक्शनची डेफिनेशन तुम्हाला आली पाहिजे, मेटाबॉलिझम तुम्हाला समजलं पाहिजे, कॅटाबॉलिझम काय आहे, ॲनाबॉलिझम काय आहे, हे सर्व तुम्हाला समजलं पाहिजे. आणि हे जे लिव्हिंग वर्ड आहे तर याच्यामध्ये हे जे सर्व ॲनिमल्स आहेत, आपल्याला बायोलॉजी म्हणजे आपण कशाचा स्टडी करतो आहे तर जे प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचा आपल्याला एकत्रितपणे स्टडी करायचा आहे आणि आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की लिव्हिंग वर्ड आज आपण सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये पुढे जे येणार आहे की हे समजून घेण्यासाठी हा जो डाटा आहे हा सर्व आपल्याला कसा समजून घ्यायचा की याच्यासाठी काही पॉइंट्स आहेत. मग त्यामध्ये हर्बेरिया असतील, बॉटॅनिकल गार्डन्स असतील, झुलॉजिकल पार्क्स असतील, म्युझियम्स असतील, हे सर्व पॉइंट्स आपल्याला नंतर डिस्कस करायचे आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. नोट्स पण तुम्हाला पाठवले जातील. पण तुम्हीही काय करा, लेक्चर होत असतानाच काय करा की त्या जेवढे नोट्स तुम्ही जास्त तयार करू शकता, तुम्हाला समजेल अशा भाषेत तुम्ही काय करा, त्या नोट्स तयार करा. काही अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पण लेक्चर्समध्ये जेवढे लेक्चर झाले तेवढे नोट्स तुम्ही तयार करत चला आणि जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे ते समजेल आणि ही जी चॅप्टरची लिंक आहे ती तुम्हाला सर्व काय होईल व्यवस्थित लक्षात राहील. थँक्यू.